आनंदाचा उत्सव यामध्ये शेवटचा भाग राहिलेला आहे. त्यामध्ये शिवाजीराव भोसले लेखक म्हणतात की आपल्या अंतरंगामध्ये असलेला जो तुमचा आनंद आहे, हा आनंद तुम्ही काय करा, ओळखायला शिका. इकडं तिकडं कुठेही नाही तो आनंद. तर तो आनंद काय आहे, तुमच्यामध्ये भरून राहिलेला आहे. म्हणून तुम्ही कलाकार व्हा, छंद जोपासा. कारण छंद हे कशासाठी असतात, आनंदासाठी असतात. आणि ते छंदातून माणसाला छंदही वेगवेगळे असतात, प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. आणि ते छंद जोपासत असताना आपल्याला त्यातून आनंद मिळतो, म्हणून आपण छंद जोपासतो. मग ते तुम्हाला कोणाला गाण्याचा आवड असते, कोणाला संगीत ऐकण्याचा असतं, कोणाला चित्र काढण्याचा असतो, कोणाला दुसऱ्याची मदत करण्याचा छंद असतो, कुणाला काय असते रुपयाचे नाणे गोळा करायचं, नोटा प्रत्येक देशातल्या म्हणा, वेगवेगळ्या नोटा म्हणा, चलन म्हणा गोळा करायचा. असं वेगवेगळ्या प्रत्येकाचा छंद हा वेगवेगळा असतो. मग हा छंद काय, त्यातून आपल्याला आनंद होतो, मनातून आनंद मिळतो, म्हणून आपण काय करतो, हे छंद जोपासतो. म्हणजे हे छंद जोपासत असताना समजा कोणी म्हटलं की मला गाताच येत नाही, मग मी काय करू, मला चित्रच काढता येत नाही. हे तुम्ही कलाकार जरी नाही होत आलं तर रसिक तर होऊ शकता ना तुम्ही. एखाद्याने चित्रपट फार छान सुंदर चित्र आपण असं म्हणतो, कारण आपल्याला त्या चित्रातलं सौंदर्य आस्वाद आपल्याला घेता येतो, म्हणून आपण फार छान वा सुरेख असे शब्द म्हणतो. रसिकपणापासून तुम्हाला कोणी काढवलेलं नसतं. म्हणून तुम्ही काय करा, कलाकार नाही होता आला तर तुम्ही रसिक व्हा. आणि रसिक मनाने काय करा, आपला आनंद घ्या, आनंद साजरा करा. आणि हा आनंद इकडं तिकडं नसून कुठं आहे, तुमच्या अंतरंगामध्ये आहे. त्यासाठी तुम्ही वर्तमानात जगा. भूतकाळाची चिंता करू नका, कारण भूतकाळ घडून गेलेला आहे. भविष्यकाळाची चिंता करू नका, कारण भविष्यकाळ घडणार आहे. हातात काय आहे, सद्यस्थितीमध्ये फक्त वर्तमान काळ आहे. मग ह्या वर्तमान काळामध्ये घडणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात, ह्या गोष्टी तुमच्या हातात असतात आणि त्यातून तुम्ही काय करा, आनंद मिळवा. एखाद्या तुमच्या आवडीच्या गायकाचा गाण्याच्या कार्यक्रमाला जर तुम्ही गेला आणि तिथं त्या मैफिलीमध्ये बसून तुम्ही काय करायला, संगीताचा त्या गायकाच्या गाण्याचा आस्वाद घ्यायला लागला. आणि हा आस्वाद घेत असताना तिकडं मस्त गाणे ते गायला लागले, तुमच्या डोक्यामध्ये जर समजा किती उशिरा कार्यक्रम सुरू की आठवडच्या घरी जायला मिळेल की नाही, हा पायी चालला पाहिजे, असे जर त्या क्षणाला तुमच्या डोक्यात विचार येत असेल तर इतका तुमचा आवडीचा मोठा गायक, लता मंगेशकर असू द्या, भीमसेन जोशी असू द्या, अजून कोणी असू द्या, मोठे मोठे गायक, यांचा कार्यक्रमाच्या गाण्याचा तुम्ही आस्वाद घेता, त्या फालतू गोष्टीची चिंता करून आनंद तुमच्या हृदयापर्यंत आलेला त्या हृदयाच्या दारामध्ये न जाता बाहेरूनच तो त्याकडे निघून जाईल. म्हणून कार्यक्रम संपल्यानंतर रिक्षा मिळेल ही चिंता करू नका. कार्यक्रमात बसल्यात ना, मग त्या आपल्या आवडीच्या गायकांच्या गाण्याचा आस्वाद घ्या आणि तो आनंद तुम्ही काय करा, अनुभवायला शिका. कारण खरा आनंद हा कशामध्ये असतो, खरा आनंद हा आपण आपल्या अंतरंगात असतो, तो ओळखून आपण आनंद घेतला पाहिजे. म्हणून वर्तमानामध्ये जगा आणि आपल्या अंतरंगातला आनंद ओळखून आनंद घ्यायला शिका. पुन्हा काय म्हणतात बघायला, खरा आनंद, टिकाऊ आनंद हा अंतरंगात येतो. बाह्य यश वैभव मिळवण्यातही आनंद असतो. पण जर तुम्ही यात दुःखी असाल, उदास असाल तर बाह्य यश तुम्हाला आनंद देऊ शकत नाही. बघा, याची काही मोठी गोष्ट सांगितलेली आहे. आनंद अंतरंगात आहे. आनंद हा कसा असतो, आनंद देणारा असतो, टिकाऊ असतो. तो आपल्याला ओळखता आला पाहिजे आपल्या अंतरंगातला. असं नाही की आनंद बाहेर नाही असं म्हणता येईल का, नाही, आनंद बाहेर पण आहे, अंतरंगात पण आहे. पण बाहेरून तुम्हाला जरी आनंद मिळाला आणि तो तुम्हाला अंतरंगातून ओळखता नाही आला तर मग तुम्हाला त्याचा काय करता येणार नाही, आनंद घेता येणार नाही. मग तुम्ही किती वैभव असाल, किती श्रीमंत असाल, किती प्रसिद्धीला गेलेला असाल, किती नावलौकिक झालेला असेल, किती यश संपादन केलेलं असेल, तर तुम्हाला त्या अंतरंगातला आनंद ओळखता नाही आला तर तुम्ही कायम कसे राहणार, दुःखीच राहणार. आनंद आत आहे तसा तो बाहेर पण आहे, तुम्हाला तो ओळखता आला पाहिजे. नाही तर हे सगळं आपण म्हणतो सगळं ऐश्वर्य म्हणा, सगळे सुख पाण्याशी ओळख घ्यायला लागले आणि तुम्हाला ते ओळखताच नाही आलं तर तुम्ही कायम कसे राहाल, दुःखी राहाल. जेव्हा भरपूर सुख वैभव मिळूनही माणसाला आनंद मिळत नाही, स्वतःबद्दल छान वाटत नाही, समाधान होत नाही, तेव्हा माणूस एक चुकीचा निष्कर्ष काढतो. त्याला वाटतं मला अजून काहीतरी मिळायला हवं. बघा,
तुम्ही अंतरंगातला आनंद जर नाही ओळखला शिकाला आणि तुम्हाला किती पैसा प्रतिष्ठा मान सन्मान सगळं जरी वैभव प्राप्त झालं सगळं मिळालं तरी तुम्हाला आपण दुःखीच आहोत असं वाटतं. आणि मग कुठेतरी असं तुमचं तुम्हाला वाटायला लागतं. का वाटायला लागतं की अरे एवढं सगळं मिळून पण मला आनंद मिळत नाही, मी आनंदी नाही. म्हणजे खरं मला अजून काही मिळालंच नाही, म्हणजे मला अजून काहीतरी खूप काही करावं लागेल तेव्हा कुठं मला आनंद मिळेल, अशी तुमची काय होईल एक समजूत किंवा धारणा बनेल. आणि सुख तुमच्या आनंद तुमच्या दारापाशी आलं वैभव तरी ते आनंद काय दारापासून निघून जाईल. आणि आपण चुकीचा निष्कर्ष काढतो आणि पुन्हा चुकीच्या दिशेने काय करतो जीवनामध्ये जगण्याचा प्रयत्न करतो. म्हणून असे चुकीचे निष्कर्ष काढू नका. आनंद तुमच्या अंतरंगात आहे, आनंद हा टिकाऊ पण आहे, अंतरंग बाहेर पण आनंद आहे. तुम्ही तो ओळखायला जाण्याला शिका. म्हणून कुठलीही छोटी जरी घटना घडली, छोटी गोष्ट घडली तर मला खूप छान वाटते, खूप मस्त वाटते असं तुम्ही म्हणायला शिका. असं म्हणल्याने काय होईल आतून तुम्हाला खरोखर खूप छान वाटायला म्हणलं तरी आपल्याला आतून कशी एक स्फूर्ती मिळत असते, मन कसं प्रसन्न वाटायला लागतं. म्हणून तुम्ही काय करा असं म्हणायला शिका जे तुम्हाला काय होईल हे आनंदाचे क्षण काय होतील. दर क्षणाला येणारा आनंद क्षणाक्षणातून तुम्हाला सुद्धा काय होईल अनुभवायला मिळेल. नाही तर मग आपण अशी चुकीची धारणा अरे मला अजून काहीतरी खूप मोठं काहीतरी करावं लागेल, एवढं करूनही मला काही आनंद प्राप्त होत नाही, म्हणजे काहीतरी माझं चुकायला आपल्याला अजून आनंद मिळत नाही, आपल्याला अजून काहीतरी करावं लागेल. ह्या चुकीच्या समजुतीमध्येच आपण काय करू जीवन जगतो. अजून काहीतरी खूप मोठं मला काहीतरी करावं लागेल आणि तेव्हाच मला काय होईल आनंद माझ्या वाट्याला येईल, अशी आपली समजूत बनत जाईल. समाधान होत नाही तेव्हा माणूस एक चुकीचा निश्चय काढतो. त्याला वाटतं मला अजून काहीतरी मिळायला हवं, ते मिळालं तरच मला आनंद वाटेल, हीच गल्लत होते. अशा वेळी त्यानं बाहेर नव्हे आत डोकायला हवं. एवढं मिळवले मी आनंदात का नाहीये, मला अशांत अस्वस्थ का वाटत आहे, मला नेमकं काय हवं आहे. अशा वेळी उत्तर मिळू शकतं मला विरंगुळा हवा आहे, मला बायको मुलात रमायला हवं आहे, मला मित्रांशी जीवाभावाचं बोलायला हवं आहे, मला निघायला हवं आहे, मला लँडस्केप करायला हवी. तुम्ही आनंदी नसता त्यावेळी आणखी काही मिळवणं, अधिक पैसा कमवणं, अधिक नाव कमवणं हे त्यावरचं उत्तर नसतं. आपल्याला काय हवं ते शोधणं हेच उत्तर असतं आणि जे खरोखर हवं असतं ते आपल्याजवळ असतंच. बघा इथं त्याने काय सांगितलं आहे, जर तुम्हाला अंतरंगात जेव्हा तुम्हाला असं वाटायला लागतं एवढं सगळं ऐश्वर्य सुख संपत्ती पैसा सगळं मिळून की जेव्हा तुम्हाला तो अंतरंगात आपल्याला आनंद ओळखायला नाही आला तर तुम्हाला वाटायला लागतं की मला मी एवढं सगळं करून मी आनंदी का नाही, मला काय आपल्याकडेच प्रश्न पडतात मग मी अजून काय करायला हवं म्हणजे मला आनंद मिळेल, ह्याच्यापेक्षा अजून मी काही मोठं केलं तरच मला आनंद मिळणार आहे का, असं जेव्हा तुम्हाला प्रश्न पडतात तेव्हा तुम्ही काय करा दुसऱ्या कुठल्याच गोष्टीचा विचार करू नका, स्वतःशीच विचार करा. मला काय पाहिजे की काय केल्याने मला आनंद होईल. नाही मला विरंगुळा पाहिजे, एवढं केलं तरी आनंद कसं करायला, मी बायका मुलामध्ये रमलं पाहिजे, त्यांच्याशी गप्पा वगैरे मारले पाहिजे, माझे मित्र आहेत मित्रांशी मी बसलं पाहिजे, मित्रांशी मी गप्पा मारल्या पाहिजे, मला विरंगुळा हवा आहे. असं जेव्हा तुम्हाला कळायला लागतं तेव्हा तुम्ही काय करा मित्रांशी गप्पा मारा, घरामध्ये कुटुंबासोबत वेळ घालवा, जे तुम्ही अंतरंगात डोकून ह्या सगळ्या गोष्टी करा, तुम्हाला त्यातून काय होईल आनंद प्राप्त व्हायला लागेल. म्हणून आनंद इकडं तिकडे नाही, आनंद तुमच्याजवळच आहे. आणि अशा वेळी आपण काय करायचं आपल्या अंतरंगात डोकावलं तर तुम्हाला मला चित्र काढावं वाटेल, लँडस्केप किंवा मला चित्र काढावं वाटेल, मला गाणी ऐकावं वाटेल, त्याच्यामध्ये मला निसर्गाच्या सानिध्यामध्ये जे काही निसर्ग सौंदर्य आहे ते कुठेतरी चला आपण कुठेतरी बाहेर जाऊन टूर काढून निसर्ग सौंदर्य बघू असं तुम्हाला वाटायला लागेल. आणि असं जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला काय होईल आनंद तुम्हाला मिळायला लागेल. पण त्यासाठी तुम्हाला स्वतःला ओळखता आलं पाहिजे आणि ते जर करता आलं तर तुम्हाला काय होईल हा आनंद तुमच्या वाटेला भरभरून येऊ शकेल. आनंद प्रेम शांती समाधान हे सगळं अंतरंगातच असतं. त्या अंतरीच्या आनंदाशी नातं जोडणं हीच आपली खरज असते. हे नातं जोडणं अगदी सोपं असतं. आनंद जर मानता येत असेल तर तो मिळवायचा कशाला असं काहींना वाटतं. एक साधं उदाहरण घेऊ, जे रोज ताटात येतं ते आपण आवडीनं खायला हवंच. अगदी झुणका भाकर आणि तरी अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतात ते खरंच आहे.
पण याचा अर्थ आयुष्यभर झुणका भाकर खाऊन दिवस काढावे असा थोडाच होत असतो. बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, आनंद हा कुठला असतो, आपल्या अंतरंगात असतो आणि तो आनंद आपल्याला ओळखता आला पाहिजे. आणि हा आनंद जर ओळखता नाही आला तर कितीही आनंदाचे क्षण आपल्या वाट्यात आले तर आपल्या हृदयापर्यंत, हृदयाच्या दारापर्यंत येऊन ते तसेच बाहेर काय करतील, निघून जातील. म्हणून तुम्हाला काय हवं की आधी तुम्ही ओळखा आणि ते करायला शिका. मित्रांनी गप्पा मारा वाटलं गप्पा मारा, फिरायला जावं वाटलं तर फिरायला जावा, गाणे ऐकू वाटलं तर गाणे ऐका आणि त्या क्षणाचा आनंद घ्या. अरे वा, गाणं ऐकून मला किती छान वाटलं, मित्रांचे गप्पा मारले, आज मला मोकळं मस्त वाटायला, बरं वाटायला लागले, काय छान वाटायला, मन हलकं वाटायला लागले, असं काय करा, म्हणायला शिका. म्हणजे त्यातून तुम्हाला काय होईल, आनंद होईल. आनंद म्हणजे काय सांगितलेलं आहे की प्रेम, शांती, समाधान हे सगळं आनंदाचे रूप आहे. आणि हे सगळं कुठं असतं, आपल्या अंतर्गत असतं, बाहेर कुठे सुद्धा नसतं. तर तुम्ही हा काय करा, प्रेम, शांती, समाधान ह्याचा आनंदाशी नातं जोडायला शिका. नातं जोडायला शिका म्हणजे कुठली छोटीशी घटना, अनुभव आला, घडला म्हणा, तर त्यातून तुम्ही काय करा, अंतर्गतातून त्याला नातं जोडा. समजा एखाद्याने चित्र काढलं असेल, घरामध्ये तुमच्या मुलाने चित्र काढलं असेल, आता मुलाच्या वयाच्या मानाने त्याने ते चित्र काढलं असेल, ते चित्र काढलं तुम्हाला दाखवलं तर तुम्ही म्हणा, वा काय छान चित्र काढलं. तुम्ही जर असं म्हटलात तर त्या चित्रामुळं तुम्हाला पण मनाला आनंद वाटेल आणि परिणामी तुमच्या मुलाला म्हणाले, बाबांना आपलं चित्र आवडलं की त्यांनी सुद्धा काय छान म्हणलं, म्हणजे त्याला पण काय होईल, आनंद होईल. म्हणजे आपण असं म्हणायला शिकलं पाहिजे. म्हणजे आपल्याला काय होतं, खरोखर आनंदाचा क्षण आपल्याला पण आनंद होतो आणि अंतरंगातून खरोखर मनातून आपल्याला सुद्धा तो आतून अनुभव आनंदाचा काय होईल, उपभोगता येईल. म्हणून आनंदाशी आपल्याला असं अंतरंगाशी नातं जोडता आलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक क्षणाला येणारा आनंद हा आपल्या आयुष्यामध्ये आनंदाचा जणू काय उत्सव साजरा केल्यासारखं आपल्याला हे आनंदाची क्षणाक्षणाला काय होईल, अनुभूती येईल. म्हणून तुम्ही काय करा, आनंदाशी नातं जोडायला शिका. आपली खरज असते हे नातं जोडणं आणि अगदी सोपं असतं. आनंद जर मानता येत असेल तर तो मिळवायचा कशाला, असं काही नाही वाटतं. आता आनंद मिळतो म्हणजे काय, तुम्ही प्रसाद वाटल्यासारखं असं असतं का, आनंद येतो तुमच्या दारापर्यंत घेतो, तुम्हाला ओळखताच नाही आला तर आनंद असं तुम्हाला त्या आनंदाची अनुभूती येईल का, येणार नाही. लेखकाने उदाहरण सांगितलेले, आनंद असा मिळत असेल सहजासहजी तर आपण तो मिळवायची काय गरज आहे, त्याच्यासाठी आटोकाट करायचा काय प्रयत्न आहे, असं काही जणांचं म्हणणं असतं. त्यासाठी लेखकाने सुंदर उदाहरण दिलेलं आहे की आपण जेवण करतो, जेवण करत असताना घरामध्ये आपल्या घरामध्ये काय रोज काय आपलं काय पाची पकवानं बनत नाही, रोजचं जे भाजी पोळी वरण भात जे काय असेल जेवायला ते आपण ताटामध्ये आलं की काय करतो, खातो आणि आपण पोटभर जेवण करतो. मग त्या लेखकाने उदाहरण काय दिले, जर समजा रोज तुमच्या ताटामध्ये झुणका भाकरच यायला लागली तरी पण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि उदरनिर्वाहासाठी आपल्याला अन्नाची गरज आहे असं म्हणून आपण त्या अन्नाचा झुणका भाकरचा तिरस्कार करतो का, नाही करतो, पोट भरून आपण अन्न ग्रहण करतो. पण जर समजा आयुष्यभर तर तुमच्या ताटामध्ये झुणका भाकरी यायला लागली तर तुम्हाला सुद्धा त्या झुणका भाकरीचा कंटाळा येईल की काहीतरी वेगळा पदार्थ, वेगळी भाजी ताटामध्ये आली पाहिजे, खायला मिळाली पाहिजे, अशी माणसाची काय असते, गरज असते. तसं माणसामध्ये सुद्धा काय आहे की जीवनामध्ये तोचपणा जाण्यासाठी असे आनंदाचे क्षण आले म्हणजे माणसाच्या आयुष्याला एक प्रकारची स्फूर्ती, नवचैतन्य होत असतं, मन प्रसन्न होत असतं आणि माणूस अंतर्बाह्य कसा असतो, आनंदी असतो. पुढचं काम करायला, पुढच्या गोष्टी करायला जीवनामध्ये तो कसा असतो, उत्साही असतो. म्हणून आनंद मिळाला म्हणजे आपण तो मिळवायचा नाही असं नसतो. आनंद हा येत असतो, तो ओळखून तो आपण साजरा केला पाहिजे. अधिक सुखाचे मी सुखाचे म्हणतो दिवस यावे, गोडधोड खावं असं वाटलं नाही आहे का. गोडधोड हे सुद्धा पूर्ण ब्रह्मच असतं की. कष्टाची भाकर गोड लागते यात शंकाच नाही, पण कष्टाचं गोड सुद्धा गोडच लागतं की, ते अधिक गोड लागतं जर त्यात स्वकर्तृत्वाची गोडी मिसळली असेल तर. बघा रोज झुणका भाकरी खाली तर आपण गोड म्हणून खातो ना, कारण कष्ट करून मेहनत करून आपण सगळे पैसे कमवलेले असतात आणि त्यातून अन्नधान्य आणून आपण काय करतो, कष्टाची भाकरी खातो, भले ती झुणका भाकरी असू द्या.
आणि कष्टाचं मेहनतीचं काही ताटामध्ये असू द्या, अगदी ठेचा भाकरी जरी आली तरी ती आपल्याला कशी लागते, गोडच लागते. पण समजा ह्याच्यातून जर आपल्याला आनंद मिळवण्यासाठी जर कुठला एखादा गोड गोड शिऱ्यासारखा पदार्थ सुद्धा जर आपल्या ताटामध्ये आला किंवा आपल्याला शिरा खायची जरी इच्छा झाली तरी ते सुद्धा गोडच लागणार ना. की असं काय आहे का, झुणका भाकरी ठेचा भाकरी ही कष्टाची यांचीच गोड लागते आणि शिरा हे कष्टाचं नाही, हे गोड लागत नाही, असं असतं का? नाही, तो सुद्धा कष्टाचंच असतं आणि गोड हे गोडच लागत असतं. म्हणून जीवनामध्ये आनंदाला ह्या शिऱ्यासारखं कसं पाहिजे, आपल्याला आनंद साजरा करता आलं पाहिजे. ते आपल्याला मिळवायचं असतं. ते आपल्याला मिळवण्यासाठी अंतरंगातून आपल्याला आनंदाचे नातं जोडता आलं पाहिजे. आणि नातं जोडता आलं की प्रत्येक क्षणाला जो काही आनंद आपल्या समोर येत आहे, आपल्या वाटायला येत असते, तो शिऱ्यासारखा आपल्याला काय करता आला पाहिजे, गोड मानता आला पाहिजे. तरच आपल्याला काय होत असतं, आनंद साजरा करता येत असतो. अधिक मिळवायला हवं, पण हवं असणं म्हणजे हा असणं नव्हे. पैसा का हवा असतो? पैसा मिळायलाच आनंद होतो. तो आनंद पैशाचा नसतो, तो आपण कमवला याचा आनंद असतो. आता पैशाला मानवी जीवनामध्ये महत्त्व आहे. का महत्त्व आहे की आपल्या ज्या गरजा आहेत, त्या प्राथमिक गरजा अन्न वस्त्र निवाऱ्यासारख्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी पैशाची गरज आहे. आणि आपण पैसा कमवला मिळवला मग तो कष्टाचा असला की आपल्याला आनंद होतो. कारण काय केलेलं असतं, आपण मेहनत करून पैसा मिळवलेला असतो. आणि हा पैसा मग आपल्याला थोडा मिळाला आणि आपल्याला आणखी मिळवायचा वाटला तर पैसा मिळवणे हे हाव आहे का? प्रत्येकालाच ती हाव मानता येईल का? प्रत्येकालाच ती हाव मानता येणार नाही. पैसा हवा असतो, तो मिळाला की प्रत्येकाला आनंद होत असतो. आणि आनंद हा पैशाचा नसतो, आपण केलेल्या मेहनतीचं ते फळ रूपाने आपल्याला पैसा मिळालेला आहे याचा खरा तो काय असतो, आनंद असतो. मग आपण आणखी जास्त कष्ट करूयात, आणखी जास्त मेहनत करूयात, म्हणजे आपल्याला त्याचा पैसा फळ रूपाने हा जास्ती मिळेल. हा एक त्याच्या पाठीमागे काय असतो, आनंदाची भावना असते. अजून पैसा पाहिजे, अजून पैसा पाहिजे. मी काय आहे कसं असतं, गरीबाला वाटतं मी श्रीमंत व्हावं, श्रीमंताला वाटतं मी धनवान व्हावं, धनवाला वाटतं मी करोडपती व्हावं, करोडपती पुन्हा मी काय होता कुबेराचा मालक व्हावं, कुबेराला वाटतं तुम्ही संपूर्ण अलग दुनियेचा संपत्ती माझ्या पायाशी मिळवून घ्यावं. ही अशी इच्छा असणं म्हणजे ही काय नाही, पैशाचं हाव असणार. पण थोडा जास्त पैसा आपण मिळवावा आणि आपण कष्ट करून मिळवावा हे वाटणं म्हणजे पैशाची हाव आहे का? नाही. तर आपण केलेल्या कष्टाचा तो मिळालेला पूर्ण रूपाने मोबदला असतो आणि हा प्रत्येकाला असतो, आनंद असतो. पैशाशिवाय जो आनंदी राहू शकतो तोच पैशाला अधिक आनंद घेऊ शकतो. नाहीतर किती पैसे मिळाले तरी त्याचं समाधान ही होत नाही. तो पैशाच्या अधिक पैशाच्या पाठीत धावत राहतो आणि आनंद हा अधिक पारखा होत असतो. बघा, पैशाशिवाय जो आनंदी राहू शकतो तोच पैशाने अधिक आनंद घेऊ शकतो. कसं असते, माणसाचं कसं आहे की आपल्याजवळ जे असतं त्यात त्याला कधीच समाधान नसतं आणि आपल्याकडे जे नाही त्याच्यासाठी माणूस नेहमी ओरड करतो. म्हणून असलेल्या गोष्टीचा आनंद समाधान न मानता जी गोष्ट नाही त्याच्यासाठी कुरकुरत बसतो आणि आलेला आनंद आपण आनंदाला मुकतो आणि दुःख ओढावून घेतो. ही माणसाची कशी आहे, प्रवृत्ती आहे. म्हणून बघा तुम्ही, श्रीमंत लोकांना रात्री झोप येत नाही आणि गरीबातल्या गरीब माणूस रात्री निवांत राहणं झोपतो, कारण त्याला चिंताच नसते ना कसली की कुणी येईल चोरी करेल तर लांब मारेल पैसे घरामध्ये, असं काही सुद्धा नसतं. पण श्रीमंताला धनवंताला फिकीर असते की आलं कोणी चोर आला, लुटेर आला, लुटून गेलं तर काय करावं काय करावं ह्या चिंतेने काय केलं असतो, त्याला झोपही येत नाही. म्हणून काय म्हणतात लेखक की पैशाशिवाय जो आनंदी राहू शकतो तो माणसाला किती पैसा मिळाला तरी त्या पैशाने सुद्धा तो कसा असतो, आनंदी राहू शकतो. म्हणजे आनंद काय आहे हे त्याला पैशाशिवाय सुद्धा कळालेलं असतं आणि पैशाने सुद्धा आनंद मिळवता येतो. म्हणून तो पैशाला आनंद सुद्धा मिळवण्याचा काय करत असतो, प्रयत्न करत असतो. नाहीतर काय आपल्याकडे किती पैसा आला आणि आपण आनंदी राहण्याचा प्रयत्न केला तरी आपण आनंदी राहू शकत नाही. कारण काय, आपण आनंद ओळखतच नाही, आनंदाशी नातच जोडत नाही, त्या नेहमी कुरकुर असते आपली. म्हणून तुम्ही काय करा की पैशाच्या पाठी, नुसतं पैशाच्या पाठीमागं धावू नका, नुसतं श्रीमंत होण्याचा प्रयत्न करू नका. खूप पैसा असला तरच माणूस आनंदी राहू शकतो ही कल्पना ही प्रत्येक माणसाच्या मनात असते. ही धारणा कशी आहे, थोडीशी चुकीची धारणा आहे. पैशाशिवाय सुद्धा माणूस आनंदी राहू शकतो. मग त्याच्याजवळ पैसा असला काहीतरी आनंदी राहतो, नसला तरी सुद्धा आनंदी राहू शकतो.
म्हणजे पैसा असेल तरच आनंदी राहता येईल ही संकल्पना मनातून काढून टाका. आरोग्य पैसा पैसा कमवण्याच्या मागे अख्खा आयुष्य आपलं वाया घालवू नका. आणि एवढं किती बी पैसा कमवला तर शेवटी तुम्हाला पैशाची अशा आनंदाची नातं चोरता नाही आला, आनंदच ओळखता नाही आला, आनंद घातला तर तुम्ही कुबेर जरी झालात तरी तुम्हाला ह्या विश्वामधल्या छोट्या गोष्टीतला सुद्धा आनंद ओळखता येणार नाही. यश मिळतं, वैभव मिळतं, कीर्ती मिळते तेव्हा नक्की काय होतं? अंतरीचा आनंद द्विगुणित होतो. द्विगुणित होतो म्हणजे वाढतो, दुप्पट होतो. 2 × 2 × 4 असा आनंदाचा गुणाकार होतो. पण मुळातच आनंद शून्य असेल, शून्याला कितीही मोठ्या यशाला पैशाला गुणलं तरी गुणाकार शून्यच राहणार. बघा आपले मी पैसा मिळवतो आणि समजा पैसा मिळवला, तुम्हाला यश आलं, वैभव मिळाले, कीर्ती, नाव, संपत्ती सगळं सगळं मिळालं तुम्हाला. हे मिळाल्यानंतर सुद्धा काय होतं? तुम्ही आनंदी होतात. पैसा नसताना सुद्धा तुम्ही आनंदी होतात. पैसा आल्यावर सुद्धा तुम्ही ह्या पैशाने सुद्धा आनंदी राहतात. मग तुम्हाला यश मिळतं, प्रतिष्ठा मिळते, मान मिळतं, मराठा मिळतं, कीर्ती मिळते, प्रसिद्धी मिळते. आणि हा मिळाल्यावर काय होतं की तुमच्या पहिल्यापेक्षा हा आनंद कसा होतो? द्विगुणित होतो, दुप्पट होतो. म्हणून लेखकाने उदाहरण दिले 2 × 2 चा गुणाकार होतो 4 म्हणजे जास्तीच होणार. 2 × 2 × 4 म्हणजे तुमचा आनंद असा गुणाकाराच्या रूपाने अधिक वाढत जात असतो. पण जर समजा तुम्ही आनंदाशी अंतरंगाशी नातं जर नाही जोडलात तर हा तुमचा गुणाकार शून्यच राहणार. कारण शून्याला किती गुणलं तर गुणाकार कसा राहतो? 0 राहतो. म्हणजे तुम्ही अंतरंगातला आनंद ओळखा आणि आपला आनंद असा गुणाकाराच्या रूपाने काय करा? द्विगुणित करण्याचा प्रयत्न करा. यश वैभव ही आनंदाची कार्य नव्हे, आनंद अनुभवण्याची निमित्त आहे. पैशाने आनंद विकत घेता येत नाही. खरा आनंद विकाऊ नसतो, टिकाऊ असला तरच तो खरा आनंद असतो. बघा पैसा ही आनंद ही काही वस्तू नाही की चला 100 रुपये दिले, पाव किलो आनंद द्या, 1 किलो आनंद द्या असं विकत घेता येते का? घेता येत नाही. खरा आनंद असा विकला जात नाही, विकतही पैशाने मिळत नाही. आनंद हा कसा असतो? खरा आनंद हा टिकाऊ असतो. आणि जो खरा आनंद टिकाऊ असतो तोच खरा आनंद असतो. जो टिकाऊ आनंद नसतो तो आनंद कधी सुद्धा नसतो. एखाद्या ध्येयानं स्वप्नात झपाटून जाणं आणि त्याच्या पूर्ततेसाठी झटून प्रयत्न करणं हेच माणसाचं जगणं आहे. पण या प्रयत्नातही आनंद असतोच. तो घेता आला की आनंदासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. बघा माणसाच्या जीवनामध्ये पुष्कळ ध्येय असतात, प्रत्येकाची वेगवेगळी ध्येय असतात. आणि त्या ध्येयाला अनुसरून माणूस काय करत असतो? आपल्या जीवनाची वाटचाल मार्गक्रमण करत असतो, प्रयत्न करत असतो. आणि हा प्रयत्न करत असताना त्याला ते ध्येय प्राप्त झालं की त्याला त्याचा काय करत असतो? आनंद मिळत असतो. त्याच्यासाठी ह्या आनंदाचे आणखी माझं ध्येय मिळालं, मला आता आनंद मिळवायचा आहे, पण ह्या आनंदासाठी वेगळा प्रयत्न करावा लागतो का? नाही. ते ध्येय प्राप्त झालं कीच तुम्हाला काय होत असतं? आनंदाची अनुभव येत असतो. आनंद आयुष्यासाठी एक सोपं तत्व आहे. ज्यात तुम्हाला खरा आनंद होतो ते क्षेत्र निवडा. स्वतःच्या आवडीचं काम निवडा. केवळ आई वडिलांची इच्छा म्हणून मुलानं डॉक्टर होऊन काय साधतं? त्याला वाटतं आपण आई वडिलांच्या आनंदासाठी हे केलं. पण जेव्हा आई वडिलांना जाणवतं की मुलगा खरं आनंदी नाही तेव्हा शेवटी तेही खंतावतात. कसं आहे की आई वडिलांच्या इच्छेची इच्छा म्हणून राहणं हे काही जणांना आवडतं. पण लेखक काय म्हणतात की समजा तुम्ही आई वडिलांना वाटतं की मी डॉक्टर व्हावं म्हणून तुम्ही डॉक्टर व्हावं हे योग्य आहे का? नाही. तुम्हाला मनापासून काय व्हावं वाटतं? तुमच्या आवडीचं क्षेत्र निवडा. कारण काय? तुम्ही आवडीचं क्षेत्र जर निवडलात तर त्या क्षेत्रामध्ये आनंदाने तुम्ही काम करा. आणि की आई वडिलांना वाटतं मी डॉक्टर व्हावं, आई वडिलांना वाटतं मी इंजिनियर व्हावं, आई वडिलांना वाटतं की मोठी गायिका व्हावी म्हणून तुम्ही जर तसं करायला लागलात तर काय होईल? तुम्ही आई वडिलांची इच्छा पूर्ण केली असं एक प्रकारे काय होईल? समाधान लाभेल, पण आनंद नाही लाभणार तुम्हाला. आई वडिलांना वाटत होतं मी डॉक्टर म्हणून मी डॉक्टर पडेल, पण आई वडिलांना जर कळालं की अरे आपल्या मुलांना डॉक्टर व्हायचंच नव्हतं, आपण केलं म्हणून तो जबरदस्ती डॉक्टर झाला, मग त्यांना मग शेवटी वाईट वाटतं. अरे आपल्यामुळेच त्याला इच्छा नसताना तो डॉक्टर झाला, इच्छा नसताना डॉक्टर झाला, त्याला गायक व्हायचा. म्हणजे हे काय झालं की तुम्ही बी सुखी नाही, तुम्ही बी आनंदी नाही डॉक्टर होऊन, आणि तुम्हाला डॉक्टर करून आई वडील सुद्धा आनंदी नाही. म्हणून तुम्ही काय करा? तुमच्या आवडीचे क्षेत्र निवडा आणि त्यामध्ये आनंदाने काम करा. म्हणजे काय होईल? तुम्हाला आनंद जास्त मिळेल. ज्यात तुम्हाला खरा आनंद वाटतो
तेच काम करा. अर्थात काही वेळा ते शक्य नसतं, हवं तेच काम मिळतं असं नाही, पण अशा वेळी जे काम करायचं असतं त्यात आनंद घ्यायला शिकणे हे शक्य असतं. कुठल्याही कामात आनंद यायचा पुष्कळ युक्त्या असतात. तुमच्यासारखं काम करणारे इतर कित्येक जण हसत मजेत कसं काम कसं करू शकतात ते जाणलं तर तुम्ही हसत आनंदात काम करू शकाल, यश मिळू शकाल. शांत चित्तानं आनंद वृत्तीनं काम केलं तर यश मिळत जातं. मिळणाऱ्या यशामुळे आत्मविश्वास उत्साह वाढतो, अधिक आनंद होतो. त्यामुळे पुन्हा अधिक यश, अधिक आनंद अशा आनंदाच्या चक्रवाढीवर आयुष्याचं चक्र फिरत राहतं. आयुष्य हा संघर्ष नाही, ती एक सततची संधी वाटते, आनंदाचा उत्सव वाटतो. बघा लेखकाने शेवटी काय सांगितलं जातं की तुम्हाला ज्याच्यात आनंद वाटतो ते क्षेत्र निवडा, त्या क्षेत्रामध्ये काम करा. पण कधी कधी असं घडतं की प्रत्येकालाच आपल्या मनासारखं ज्याच्यात आनंद वाटतो ते काम निवडायला जमत नाही. मग दैव दुर्विलास म्हणा, अपघात म्हणा किंवा अजून काही म्हणा, त्या कारणाने आपल्याला ज्यात आवडतं त्या गोष्टी सोडून दुसऱ्यात न आवडणाऱ्या गोष्टीमध्ये काम करावं लागतं. अशाच आपल्याला वाईट वाटतं, दुःख वाटतं. पण ते सुद्धा तुम्ही ते काम करणारे लोक कसं आनंदाने काम करतात, त्या कामामध्ये जर तुम्ही आनंद शोधून ते काम करायला लागाल तर तुम्हाला न आवडणाऱ्या कामाबद्दल सुद्धा काय होईल, हळूहळू त्यातून आनंद मिळायला लागेल. आणि असा आनंदाने काम करत राहिला तर तुम्ही आयुष्यात आनंदी व्हायला लागाल. म्हणून तुमचा हा आनंद चक्रवाढ व्याजाने काही सतत वाढत जाईल आणि तुमच्या जीवनामध्ये हे आनंदाचं चक्र वरचेवर काय होईल, वाढत जाईल. म्हणून हा आनंद म्हणजे काय आहे, नुसता आनंद नाही, तो आपल्या आयुष्यामध्ये साजरा करायचा एक आहे उत्सव आहे, असं लेखकाने सांगितलेलं आहे. म्हणून कुठलंही काम जरी समजा दैवदुर्वासाने जर मनासारखं आपल्याला काम करता नाही आलं आणि न आवडणाऱ्या गोष्टीची काम करायची जरी वेळ आली तर त्या कामाकडे वाईट नजरेने, तिरस्काराने, रागाने नका बघू. त्या कामाकडे जर आनंदाने बघत आनंदाने काम करत गेलात तर त्यातूनही तुम्हाला काय होईल, आनंद मिळत जाईल आणि तुमचा आनंद द्विगुणित गुणाकार रूपाने किंवा चक्रवाढ व्याजाने वाढत जाईल आणि उत्तरोत्तर तुम्हाला त्या कामामध्ये मग काय होईल, जास्त आनंद मिळायला लागेल. म्हणून आनंदाशी नातं जोडा, अंतरंगातून नातं जोडा आणि आनंद घेण्याचा प्रयत्न करा आणि आपलं जीवन आनंदाचा उत्सव रूपाने काय करा, क्षणाक्षणाला येणारा आनंद उत्सव रूपाने साजरा करायला शिका. तरी आपला हा पाठ संपलेला आहे.